PG डिप्लोमा इन छत्रपती शिवाजी महाराज व्हिजन अँड नेशन बिल्डिंग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू होतोय। विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागामार्फत हा अभ्यासक्रम चालवला जाणार आहे। विभाग प्रमुख डॉक्टर विजय खरे आपल्यासोबत आहेत। सर, सगळ्यात आधी काय उद्देश या अभ्यासक्रमामागचा आहे हे सुरुवात करा। नमस्कार। सर्वप्रथम जी टीव्हीचं मी अभिनंदन करतो की आपण या कोर्सच्या संदर्भात दखल घेतली। शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांना प्रेम आहेच, परंतु अकॅडमिक डिसिप्लिनमध्ये त्यांच्या नावाने अशी कुठली डिग्री नाही। आणि मग त्यांचं जेव्हा आम्ही संरक्षण आणि सामरिक शास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आर्ट ऑफ वॉर शिकतो, युद्धनीती शिकतो, युद्ध कला शिकतो, त्याचबरोबर आर्मार शिकतो, मॅरिटाईम सिक्युरिटी शिकतो। आणि या संकल्पनेचा विचार करता शिवाजी महाराजांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे। दुर्दैवाने कुठल्याही विद्यापीठात अशा पद्धतीचा कोर्स नसल्याकारणाने आम्ही असा विचार केला की आपण का असा एक डिप्लोमा करू नये। आणि म्हणून त्या डिप्लोमाचा उद्देश एकच की शिवाजी महाराजांचे जे आर्ट ऑफ वॉर, त्यांचे स्ट्रॅटेजिक थिंकिंग, स्ट्रॅटेजिक पॉलिसी, गव्हर्नन्स, ॲडमिनिस्ट्रेशन, हे जे आस्पेक्ट आहेत या राष्ट्रीय सुरक्षेच्या चौकटीतून आजच्या विद्यार्थ्यांना कसं देता येईल आणि तो देण्याचा मानस आम्ही या कोर्सद्वारे करणार आहोत। या अभ्यासक्रमामध्ये त्याची रचना काय, नेमके कुठले विषय असणार आहे, तर त्याला कशा पद्धतीनं त्याची मांडणी करण्यात आलेली आहे ते थोडक्यात। आम्ही हा पूर्ण वेळ 1 वर्षाचा कोर्स केलेला आहे। त्याच्यामध्ये 32 क्रेडिटचा हा कोर्स आहे। एका सेमिस्टरला 16 क्रेडिट आणि एका पेपरला 4 क्रेडिट अशा पद्धतीचे 800 मार्काचा हा PG डिप्लोमा आहे। त्याच्यामध्ये पहिल्या सेमिस्टरला शिवाजी महाराजांची नेशन बिल्डिंग संदर्भातली कन्सेप्ट, म्हणजे राष्ट्रराज्याचा उदय आणि विकास हे आपण शिकत असतो, परंतु ते वेस्टर्न पर्स्पेक्टिव्हने शिकतो। आणि जिथे शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने एक नेशन बिल्डिंगची संकल्पना मांडली की जिथे जो अलुतेदार बलुतेदार एकत्र घेऊन त्यांनी ज्या पद्धतीचं साम्राज्य प्रस्थापित केलं, त्यांची जी कन्सेप्ट होती तो आम्ही त्या एक पेपर केला। दुसरा जो पेपर आम्ही केला तो आर्ट ऑफ वॉर अँड स्ट्रॅटेजिक थिंकिंग, शिवाजी महाराजांचं युद्धकला आणि त्यांची सामरिक थिंकिंग जी आहे त्याचं आणि आजच्या संदर्भात त्यावेळची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये जरी आपल्याला मूलभूत बदल झालेला दिसला तरी ते विचार आजच्या याला कसे महत्त्वाचे आहेत। तिसरा जो महत्त्वाचा जो घटक आहे तो आम्ही मॅरिटाईम सिक्युरिटी, आत्ता आपण इंडो पॅसिफिक आणि इतर क्षेत्रात म्हणजे नाविक दळ आणि सागरी सुरक्षेच्या संदर्भात विचार करतो, परंतु शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये आरमार उभं करून सागरी सुरक्षेला फार महत्त्व दिलेलं आहे। तर आजच्या 21व्या शतकामध्ये जसं A.T. मान यांनी म्हटलं होतं की हू कंट्रोल्स ओशन कंट्रोल्स द वर्ल्ड, आता 21व्या शतकामध्ये सुद्धा सागरी सुरक्षेला फार महत्त्व आहे। आणि म्हणून अमेरिका असेल, जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, भारत असेल यांचं चायनाला काउंटर करण्यासाठी स्कॉटची निर्मिती झाली। मला असं वाटतं की हे सर्व संदर्भ जर आपण छत्रपतींच्या कार्यकाळात जर गेलो तर आपल्याला असं दिसेल की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं, म्हणून आम्ही त्याच्यावर एक डेडिकेटेड पेपर केला। त्यानंतर एक पेपर आम्ही रिसर्च मेथॉलॉजी, की शिवाजी महाराजांना जर शिकायचं असेल आपल्याला तर काही एक संशोधन पद्धती अडॉप्ट केली पाहिजे, म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन चालणार नाही। तर आम्ही विद्यार्थ्यांना फील्ड ट्रिपवर नेणार, तिथे त्यांची जन्मभूमी तर त्यांची कर्मभूमी असा एक प्रवास जिथे जिथे त्यांनी हे केलेले आहेत, म्हणजे कॅम्पेन केलेले आहेत, जिथे जिथे लढाया लढलेल्या आहेत आणि त्याचं महत्त्व विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली करणार आहोत। त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा जो एक कॉम्पोनंट आम्ही या पेपरमध्ये दिलेला आहे तो म्हणजे त्याचं गव्हर्नन्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन। आता गव्हर्नन्स आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपण शिकत असताना म्हणजे वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये आजही त्यात मराठा हिस्ट्री शिकवलं जातं, परंतु लार्ज स्केलवर दिसत नाही। तर त्या गव्हर्नन्स ॲडमिनिस्ट्रेशन आम्ही संपूर्ण त्यांचं गव्हर्नन्स ॲडमिनिस्ट्रेशनचं आजच्या कालखंडात कसं महत्त्वाचं आहे याच्याविषयी चर्चा करणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी डिझर्टेशन जे आहे, विद्यार्थ्यांना फील्ड ट्रिप केल्यानंतर त्यांना एक आम्ही लिखाणाला वाव देणार आहोत आणि ते जे लिखाण आहे ते लिखाण प्रत्येक विद्यार्थ्याने असं लिखाण करायचे की जेणेकरून ते पुस्तक स्वरूपात येऊ शकेल। म्हणजे जेवढे विद्यार्थी स्वतः प्रत्यक्ष व्हिजिट करतील आणि व्हिजिट
करून त्यांचं त्या आस्पेक्टने त्यांना काय वाटतं ते आस्पेक्टचं त्याचं प्रत्येक वर्षी साधारणतः जरी 20 असे विद्यार्थी असे 20 जरी आता 20 पुस्तकं शिवाजी महाराजांच्या नावाने एका वर्षात आम्ही बाहेर काढायचा मानस आहे. तर अशा पद्धतीचा हा 800 मार्कांचा एक संपूर्ण फुल्ली डेडिकेटेड PG डिप्लोमा आहे. यापूर्वी आम्ही 2 वर्षापूर्वी बार्टीच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक विचार असा एक PG डिप्लोमा केला होता आणि त्याला अनुसरून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्हने हा कोर्स मी डिझाईन केलेला आहे. आणि याच्यासाठी आपल्याकडे लष्करी जे अधिकारी आहेत त्या लष्करी अधिकाऱ्यांची मदत घेऊन म्हणजे त्यांना प्रोफेशनल जे टेक्निक्स आहेत त्या प्रोफेशनल टेक्निकचा आणि अकॅडमिकचा आजचा समन्वय साधून हा कोर्स मला असं वाटतं की भारतातील आणि इतर ठिकाणीही सर्व विद्यापीठात अतिशय त्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. आणि मला अपेक्षा आहे की जर या कोर्सला चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळाला तर फुल डेडिकेटेड पूर्ण मास्टर कोर्सही आपण करण्याचा त्या ठिकाणी आता इथे एम्प्लॉयबिलिटीचा प्रश्न आहे. म्हणजे हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना नेमकं काय ज्या स्ट्रॅटेजिक थिंक टँक्स आपल्याकडे आहेत त्या थिंक टँक्समध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या गव्हर्नन्सवर जरी एखाद्याने रिसर्च केला तर त्या थिंक टँकमध्ये त्या विद्यार्थ्यांना जाऊन तिथे एम्प्लॉयबिलिटी मिळू शकते. त्याचबरोबर आपल्याला दैनंदिन जीवन जगण्यासाठी हे जे महापुरुष आहेत यांच्याविषयीचे सर्वकष जर ज्ञान असेल तर आपण अधिक प्रगल्भ होऊन राष्ट्राच्या विकासासाठी अधिक हातभार लावू शकेल अशा पद्धतीचं विद्यार्थी घडवण्याचं काम आम्ही या कोर्सद्वारे करणार आहोत. विभागाच्या वतीने वेगवेगळे कोर्सेस आहे. आम्ही आफ्रिकेवर फोकस केलेला आहे, आम्ही युरोपवर फोकस केलेला आहे, साऊथ एशियावर केलेला आहे, मिडल ईस्टवर केलेला आहे, डिझास्टर मॅनेजमेंटवर केलेला आहे, डिफेन्स जर्नलिझमवर PG डिप्लोमा सुरू केलेला आहे. त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट आहे आणि काउंटर टेररिझम आहेत. हे वेगवेगळे जरी क्षेत्र या विद्यार्थ्यांचं या मुलांशी कनेक्ट होईल आणि त्या इंट्रॅक्शनद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतच हे विद्यार्थी राष्ट्रीय सुरक्षेचे जे वेगवेगळे पैलू आहेत यांचाही त्यांच्याशी समन्वय होऊन ते विद्यार्थी उद्याचा भारत हा विकसित भारत जो आहे तो बघण्यासाठी सक्षम पिढी कशी निर्माण होईल हाच याच्यातला मुख्य उद्देश आहे. याची जी प्रवेश प्रक्रिया आहे सर प्रामुख्यानं उत्सुकता याच्याबद्दल आहे की प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार आणि ती कशा पद्धतीनं राबवली जाणार. कारण हा म्हणजे वर्तमानपत्रात किंवा इतर माध्यमांमधून बातम्या आल्या कोर्सविषयी विचारणा सुरू झाली असेल. काय उत्सुकता सगळ्यांनाच आहे. हा कोर्स आम्ही याची प्रवेश प्रक्रिया सेंट्रलाइज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत केली जाते. सुरुवातीला त्याचं ऑनलाईन आणि ऑफलाईन त्याचं आम्ही प्रशिक्षण देणार. याचे इंटेक हे 20 जरी असेल तरी जो रिस्पॉन्स मिळतो आहे त्यामुळे याची इंटेक आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू. आदरणीय कुलगुरू कर्मकर सरांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या सपोर्टनेच आम्ही या विभागाचा विकास करतो आहे. तर त्यांचे मान्यता घेऊन इंटेक वाढवण्याचा प्रयत्न करू. मागच्या वर्षी आम्ही हा कोर्स सुरू केला होता परंतु पॅन्डेमिकमुळे त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि तो उशिरा सुरू केला. यावेळेस प्रसारमाध्यमांनी विशेषतः तुम्ही याच्याकडे लक्ष दिल्यामुळे त्याला अधिक रिस्पॉन्स येईल. माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत 154 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. मागच्या वर्षीसुद्धा अमेरिके आणि इतरचे जे छत्रपती मंडळ आहे यांची अशी मागणी आहे की हा कोर्स तुम्ही ऑनलाईन जर केला तर जगभरातील जेवढेही छत्रपती प्रेमी आहेत हे त्याला ॲडमिशन घेऊ शकतात. परंतु डायरेक्ट ऑनलाईन न करता मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी इथे येऊन फील्ड व्हिजिट करून केवळ हा कोर्स म्हणजे कोर्स नसून त्याला एक उद्याचा सक्षम भारत घडवायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन प्रशिक्षण देऊन चालणार नाही तर त्यांना ऑफलाईन म्हणजे फील्ड व्हिजिट आणि त्यांचं डिझर्टेशन त्यांच्याकडनं करून घेऊन त्याचं रूपांतर एक चांगल्या मानवी बळाचं त्याच्यासाठी व्हावा असा एक प्रयत्न आहे. म्हणून त्याला कसा रिस्पॉन्स मिळतो त्यानुसार आम्ही संख्या ठरवून परंतु हा ऑफलाईन आणि ऑनलाईन मोडमध्येच त्याला करावं लागणार आहे. धन्यवाद सर जी मीडियाशी बोलल्याबद्दल. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची भुरळ जगभरातल्या अभ्यासकांना पडलेली असते मात्र आपल्याकडून बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष होतं. या अभ्यासक्रमाच्या निमित्तानं म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जो अभ्यासक्रम सुरू झाला आहे त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपला जाणता राजा आत्मसात करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. त्या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.
आई भवानीचा गजर म्हणजे